कोटगी रोडवरील क्रोमा शोरूम जवळ अपघात की घात. विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीतील अपघाताची घटना 12 तास उलटले पण अद्याप गुन्हा दाखल का नाही. मृत संकेत गायकवाडच्या कुटुंबाचा आरोप. कोटगी रोडवर अपघात की घात. संकेत गायकवाडचा मृत्यू मागे नेमके कारण काय? जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे पीडित कुटुंबाची मागणी. मला लागलं होतं मला काय उठायला झालं नाही. संकेतला काहीच लागलं नाही म्हणला संकेत. मग त्याच्यानंतर जो पोरगा ठोकला होता ना अजय जाधव, त्याचा भाऊ विजय जाधव आणि त्याचा भाऊजी अनिल गायकवाड हे दोघं तिकडं आले. मग संकेतला म्हणले बस बहिंचून म्हणून 2 चापड मारले. गाडीवर त्याला बसून घेऊन गेले. म्हणजे याला लागलं असलं तरी पण मारहाण केली? लागलं नव्हतं संकेतला तेव्हा. लागलेलं नव्हतं. त्याने मला बोललं की लागलं नाही. मला लागलं नाही म्हणून उभारला तिने. हां उठून उभारला. मग अनिल गायकवाड जिने आहे ना त्यांनी संकेतला 2 चापट मारून गाडीवर बसून विजय जाधव आणि अनिल गायकवाड म्हणजे तुझ्यापासून दूर घेऊन गेले? हां तिकडनं घेऊन गेले. पण कुठे घेऊन गेले हे माहीत नाही. संकेतला तिकडून घेऊन गेल्यानंतर तिने दोघं मग मला तिथल्या स्थानिक लोकांनी मला सैफुलच्या केअर हॉस्पिटलला घेऊन गेले. पण नंतर 10:01 संकेतचा कॉल आला मला. तुझ्या नंबरवर? नाही माझ्या मित्राच्या नंबरवरती आला कॉल. कॉल आल्यानंतर त्याला विचारलो की कुठं आहे. मग तिने काय बोलायला तयार नाही. मग त्याच्याकडनं मोबाईल विजय जाधवनी हिसकावून घेतला. त्याच्याकडनं घेतल्यानंतर मग मी त्याला बोललो की सोड त्याला, डीमार्टपाशी आणून सोड. नाही माझ्या भावाचं पाय वाकडा तिकडं झालंय, त्याचं पाय तुटलेत, मी त्याला कसं सोडू. हां मग नंतर काय मोबाईल कटच झाला, फोन कटच झाला. परत नंतर काय बोलणंच झालं नाही संकेतला आणि भेटणं पण झालं नाही. घटना जेव्हा झाली सोमवारी रात्री 9:15च्या दरम्यान आम्हाला हे बातमी कळली 11:30 वाजता रात्री. ते पण रोहीच्या मामाने माझ्या बाचीला फोन केला, ह्याच्या मिसेसला. मग तेव्हा ही घटना आम्हाला कळल्यानंतर आम्ही इथं आलो हॉस्पिटलमध्ये. तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा डॉक्टर म्हणाले की याचा ॲक्सिडेंट झालेला नाही आहे संकेत गायकवाडचं, तर त्याला मारहाण केलेली असं त्यांनी उल्लेख केलेला आहे आमच्या समोर. म्हणजे संकेतला ज्यावेळेस गाडीवर बसून घेऊन गेले त्यावेळेस चांगला शुद्धीवर होता तो, त्याला काही झालं नव्हतं. ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस संकेतला काही झालेलं नव्हतं. म्हणजे त्यांनी बाहेर घेऊन जाऊन मारहाण केली असं तुमचं म्हणजे म्हणणं आहे? आणि ज्याने धडक मारली हा जो अजय जाधव आहे तो रॉंग साईडनी येऊन इतक्या स्पीडनी कोण रॉंग साईडनी चालवतं गाडी. मग तुम्ही